शुभविवाह या मालिकेच्या 3 एप्रिलच्या भागामध्ये भूमी आता रात्री एकटीच चाललेली असते आणि ती विचार करते खूपच उशीर झालेला आहे, म्हणजे जरा मी लवकर निघायला पाहिजे होतं. तितक्यात मागून लपून छपून काही मुलं भूमीवरती रंगाचे फुगे ओढण्यासाठी निघतात. तितक्यात मागून आकाश येतो आणि भूमीवरती पडणारा तो रंगाचा फुगा स्वतःच्या पाठीवरती घेतो आणि म्हणतो, बघितलंस तू म्हटलीस मला येऊ नका, पण माझी गरज तुला पावलोपावली लागणार आहे. भूमी म्हणते, एका फुग्यापासून काय मला तू वाचवलंस, लगेच मला पावलोपावली तुझी गरज लागणार असं म्हणतोस का? यावरती मग मात्र आकाश म्हणतो, ते बघ त्या मुलांनी तुझ्या अंगावरती फुगे टाकायचं ठरवलं होतं. मी नसतो ना आलो तर आत्ता पूर्णपणे तू रंगाने रंगून गेली असतीस. कुठे गेली ती मुलं असं म्हणत आकाश मागे वळून पाहतो तर काय, ती मुलं आता भूमीवरती अजून रंगाचे फुगे टाकण्यासाठी तयार झालेले असतात. मग तेवढ्यात आकाश भूमीला मिठी मारतो आणि आता येणारे सगळे फुग्यांचे वार तो स्वतःवरती झेलत असतो. मुलं फुगे मारत असतात, आकाश पूर्णपणे भिजत असतो. मग मात्र बराच वेळ फुग्यांची ही होळी चालू असते. त्याच वेळेला भूमी मात्र चिडते, ए थांब, काय चाललंय तुझं, थांब असं म्हणत त्या मुलांना आता मात्र दटावायला भूमी समोर येते. थांब, तिथेच थांब, या इकडे, काय चाललंय, म्हणजे आता इतकी रात्र झाली तरी तुमची होळी काही संपतच नाहीये, चला इथून निघा बरं असं म्हणत भूमी त्या मुलांना चांगलाच दम देते आणि त्यांना तिकडून पाठवून लावते. आकाश म्हणतो, काय झालं? यावरती भूमी म्हणते, तुला लागलं का? यावरती आकाश म्हणतो, हो ग, खूप लागलं, म्हणजे पाठ अगदी भरून आले, मला चालवत पण नाहीये. यावरती भूमी म्हणते, मग चल माझ्या घरी चल, मी तिकडे तुला ऑइंटमेंट वगैरे लावून देईन. आकाश म्हणतो, हो चल. आकाशला काय निमित्तच हवं असतं. मग आता भूमीच्या खांद्यावरती मस्तपैकी ऐसपैस हात ठेवून आकाश आता भूमीच्या घरी जायला निघतो. भूमी सुद्धा आकाशला आपल्या आधाराने घरी घेऊन चाललेली असते. आकाशला हे खूप छान वाटत असतं. या क्षणाची वाट पाहण्यासाठी किंवा हे क्षण जगण्यासाठी आकाश भूमीच्या पुढे मागे करत असतो. मग मात्र भूमी आकाशला व्यवस्थितपणे आपल्या घरी घेऊन येते आणि त्यावेळेला आकाश म्हणतो, जायचं कसं? आपण ड्रायव्हरला बोलवूया का? चालत कसं जाणार? भूमी म्हणते, 1 मिनिट थांब. मग भूमी रिक्षा बोलवते आणि ताबडतोब आता रिक्षाने 2 जण घरी येतात. इकडे रागिणी रूम मध्ये बसलेली असते आणि एकटक आपला हात पाहत असते. अभिजित म्हणतो, आई काय करतेस? म्हणजे हाताकडे एकटक पाहून हातावरच्या रेषा काही बदलणार आहेत का? रागिणी म्हणते, हे बघ, रेषा कधी बदलायच्या, काय बदलायच्या हे सगळं माझ्या हातात आहे, कारण सगळी प्यादी मी हलवत असते. अभिजित म्हणतो, पण जरा जपून, काल बघितलंस ना काय झालं ते, थोडक्यामध्ये वाचलं सगळं, नाहीतर. यावरती रागिणी म्हणते, थोडक्यात वाचलं काय, थोडक्यात वाचलं? अजून माझं कारस्थान पूर्णच झालं नाहीये. त्या गुंडांना खूप सारे पैसे मोजलेत, आत्ता खरं कारस्थान सुरू होणार आहे. म्हणजे मी लुटूपुटूची खेळी खेळतच नाहीये. गेली 6 वर्ष आकाशला माझ्या तालावरती नाचवते. म्हणजे कधी कधी नियती त्याच्या बाजूने कौल देते, कधी कधी त्याची साथ देते माझी साथ सोडून, पण 100% माझ्याकडूनच नियती कौल देते. थोडाफार आकाशला येत असेल, पण आत्ता तू बघशील उद्याच्या दिवसात आपल्या घरामध्ये भूमी आणि आकाश या दोघांच्या मधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भयानक वाद होणार आहे. अभिजित म्हणतो, तू असं केलंय तरी काय? यावरती रागिणी म्हणते, तू बघशीलच, उद्याच्या दिवसाचा वाद हा असा पेटेल ना की आकाश आणि भूमी यांच्यामधून विस्तव जाणार नाही आणि हे सगळं करता करविता मीच असणार आहे. अभिजित म्हणतो, आई तू धन्य आहेस, तू कधी काय करशील काहीच कळत नाही. रागिणी म्हणते, हो, कारण इतके वर्ष आकाशला नाचवते, यापुढे पण मीच नाचवणार असं म्हणत रागिणी तिची कारस्थानं करत असते. इकडे भूमी घरी आकाशला आणते, त्याला बसायला सांगते, त्याला पाणी देते. तितक्यात तिथे नीलांबरी येते आणि आकाशराव काय झालं असं म्हणत ती आता पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असताना आतून आता इकडे माधवराव आवाज देतात, नीलांबरी, नीलू ये लवकर, मला तुझ्याशी काम आहे असं म्हणत मुद्दाम नीलांबरीला आत बोलवून आकाश आणि भूमीला वेळ मिळवेल किंवा दोघांनाही एकमेकांसोबत टाइम स्पेंड करता यावा म्हणून माधवरावांनी नीलूला आत बोलवलं असतं. मग मात्र नीलांबरी आत निघून जाते. तोपर्यंत भूमीला आकाश म्हणतो, माझी पाठण खूप दुखते. भूमी सांगते, थांब, तुला ऑइंटमेंट लावून या असं म्हणत ती ऑइंटमेंट आणते आणि आकाशच्या हातामध्ये सोपवत ती आकाशला म्हणते, घे लावून. आकाश म्हणतो, हे काय, माझ्या पाठीला आणि मीच ऑइंटमेंट लावू? मला कसं लावता येईल प्लीज, म्हणजे तू लावून देशील का? यावरती भूमी थोडी ऑकवर्ड होते आणि म्हणते, ठीक आहे, तू तिकडे तोंड कर, मी डोळे बंद करून तुझ्या पाठीला ऑइंटमेंट लावून देईन असं म्हटल्यावरती आकाश आता कपडे काढायला लागतो.
भूमी म्हणते हे काय, कपडे काढणार? आकाश म्हणतो मग काय, तू माझ्या सदऱ्यावरती आता ऑइंटमेंट लावणार आहेस का? यावरती आता मात्र भूमी थोडीशी ऑकवर्ड होते. आकाश म्हणतो काय झालं? अगं तुला माझ्यापासून काही घाबरायची गरज नाही किंवा असं ऑकवर्ड व्हायची गरज नाही. भूमी म्हणते का, बायको आहे का मी तुझी? यावरती आकाश हो म्हणतो. भूमी म्हणते काय? यावरती आकाश म्हणतो असं नाही, म्हणजे ऑकवर्ड काही होऊ नकोस, हे बघ इथे इथे, असं म्हणत तो आता भूमीला आपल्या पाठीला ऑइंटमेंट लावायला सांगतो. भूमी डोळे बंद करते आणि आकाश जिथे जिथे सांगेल तिथे ऑइंटमेंट लावायला लागते. आकाश म्हणतो अगं भूमी, डोळे बंद करून तुला कसं कळेल मला कुठे लागलंय ते? डोळे उघडे ठेवशील, ती जागा बघशील तर तुला तिकडे ऑइंटमेंट नीट लावता येईल ना, असं म्हणत तो भूमीला डोळे उघडायला सांगतो. फायनली भूमी डोळे उघडते आणि आकाशला ऑइंटमेंट लावायला लागते. आकाशला थोडंफार लागलेलं असतं, पण ते बघून भूमीला थोडं वाईट वाटतं. भूमीच्या मनात लगेच कणाव निर्माण होते आणि आकाशच्या पाठीला लागलेल्या लाल ठिकाणी ती आता ऑइंटमेंट लावते. आणि त्यावेळेला भूमी म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का, तू न असं माझ्यासाठी इतकं काही करत जाऊ नकोस. आकाश म्हणतो हो, मला माहिती आहे की तुला इतरांना त्रास दिलेला आवडत नाही. मग मात्र भूमी आकाशकडे पाहतच बसते. माझी ही गोष्ट याला कशी काय माहिती? आणि ती म्हणते तुला हे कसं काय माहिती? आता आकाश थोडासा गडबडतो आणि म्हणतो अगं इतके दिवस आपण एकमेकांच्या सोबत आहोत ना, इतक्या तर तुझ्या गोष्टी मला समजल्यातच. यावरती भूमी म्हणते ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते, असं म्हणत भूमी उठते. तर आकाश म्हणतो थोडं चॉकलेट मिल्क मिळेल का? मग भूमी म्हणते ठीक आहे, आणते चॉकलेट मिल्क. आणि मग भूमी चॉकलेट मिल्क आणण्यासाठी आतमध्ये येते. आकाश म्हणतो भूमी लवकरात लवकर हे क्षण जगण्यासाठी मी किती उत्सुक होतो तुला माहिती आहे का? पण आज का होईना तू मित्र म्हणून माझी काळजी घेतलीस, पण आता तू काळजी घेतलीस ती काळजी प्रेमात बदलेल कशी याचा मी विचार करेन. तोपर्यंत इकडे आता नंतर दुसऱ्या दिवसाचं आपल्याला दाखवलं जातं. भूमी आणि आकाश पुन्हा एकदा महाजनांच्या घरात येतात. भूमी आपली हाऊस मॅनेजरची ड्युटी सांभाळते आणि सगळ्यांचे धुलीवंदनाचे कपडे किंवा नॉर्मल कपडे हे आता लॉन्ड्री मॅनकडे देत असते. सगळे कपडे देत असताना ती पुन्हा एकदा चेक करते कशात काही राहिलं नाही ना, म्हणून चेक करत असताना अचानकपणे आकाशच्या पॉकेटमधून तिला आता साई मित्रमंडळ यांना 21,000ची देणगी दिलेली पावती सापडते. भूमी विचार करते हे काय, म्हणजे ही देणगी आकाशने त्या मित्रमंडळाला दिली, त्याला त्याने मारलं, काय असेल नक्की हे, असा विचार करत भूमी त्या पत्त्यावरती आता भेटायला निघते. हे सगळं रागिणीचं कारस्थान असतं. रागिणीने आता मात्र मुद्दाम धुवायच्या कपड्यामध्ये आकाशच्या शर्टमध्ये ती चिठ्ठी टाकलेली असते, जेणेकरून मुद्दाम भूमी या सगळ्यामध्ये अडकेल आणि आता भूमीला आकाशबद्दल संशय येईल. फायनली रागिणीचं कारस्थान यशस्वी होतं आणि आता रागिणी हे सगळं पाहते की भूमी आता साई मित्रमंडळांकडे चौकशीला गेली आहे. मग रागिणी म्हणते गैरसमज आणि संशय या दोघांच्यामुळे नातं कसं तुटतं हे मात्र आता तुम्हाला समजणार आहे. तुमच्या दोघांच्या मधला गैरसमज आणि संशय मी इतका वाढवणार आहे की तुम्ही दोघं कधीही दोन टोकं एकत्र येऊ शकत नाहीत. आणि जर तो गैरसमज कमी झाला मी पुन्हा वाढवणार, असं म्हणत निर्लज्ज रागिणी आकाश आणि भूमी या दोघांना एकत्र येण्यापासून थांबवतच असते. फायनली भूमी आता साई मित्रमंडळ त्या लोकांकडे चौकशीला येते की नक्की काय प्रकार आहे या सगळ्यामध्ये, खरंच आकाशने त्यांना पैसे दिलेत का हे भूमीला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे भूमी आता तिकडे येते आणि चौकशी करत करत यांना कुठे पाहिलं का असं म्हणत विचारत असताना तो माणूस सांगतो अहो तुम्हाला माहिती आहे का, या मुलांना काल कोणतरी बेदम मारलं, ते बघा तिकडे बसलेले असतील, असं म्हणत भूमीला त्यांच्या अड्ड्याचा पत्ता सांगितला जातो. मग भूमी त्यांच्या अड्ड्यावरती येत असते आणि विचार करते खरंच माझ्या मनामध्ये जे चाललंय ते खरं असेल का, आकाशनेच हे सगळं केलं असेल का किंवा काही वेगळं कारण असेल, असं म्हणत ती साई मित्रमंडळ या मुलांना भेटायला येते. तोपर्यंत ते चौघजण आता मात्र कॅरम खेळत असतात आणि भूमी लपून छपून त्यांचं बोलणं ऐकत असते. त्यातला एक म्हणत असतो काल त्या आकाशने सॉलिड आपल्याला धुतलं ना, म्हणजे खरं सांगायचं तर त्या आकाशची हात मिळवणी करणं आपल्याला खूप महागात पडलं, पण त्याने आपल्याला पैसे पण चांगलेच दिले की, त्याने चांगले पैसे दिले म्हणूनच आपण हा सगळा मार खाल्ला ना. पण ते काय पण असू दे, आपल्याला पैसे जाम मिळाले पण त्याने साल्याने जाम धुतला ना आपल्याला, असं म्हणत आता मात्र ते लोक चर्चा करत असतात. म्हणजे हे सगळं चर्चा करण्यासाठी रागिणीने पैसे दिलेले असतात आणि भूमी हे सगळं ऐकते आणि ती गैरसमज करून घेते. आकाश
तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, तू असं काही करशील मला खरंच वाटलं नव्हतं, असं म्हणत भूमी आता स्वतःशी चिडते आणि तिकडून निघून येते. आणि आकाशवरती चिडलेली भूमी आता मात्र आकाशच्याच पुन्हा एकदा समोर येते. आकाश भूमीला म्हणतो, काय झालं भूमी? यावरती भूमी म्हणते, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आकाश, मला सगळं सत्य समजलंय. यावरती आकाश म्हणतो, काय सत्य समजलंय? भूमी सांगते, मला सगळं समजलंय. तूच त्या साई मित्रमंडळांना पैसे दिलेस आणि त्यांना मुद्दाम मला छेडायला सांगितलंस. त्यानंतर ऍक्टिंग केलीस की मी तुला वाचवतोय, ही ऍक्टिंग केलीस तू. मला तुझं तोंड नाही बघायचंय, लक्षात ठेव. यापुढे माझ्या समोर सुद्धा येऊ नकोस. हे असले मला अजिबात प्रकार आवडत नाहीये. खोटं बोलायचं हे तर मला बिलकुल पटत नाहीये. आजपासून तू माझ्याशी बोलायचं पण नाही, असं म्हणत भूमी आकाशला चांगलाच दम देते. आकाश विचार करत बसतो, हे काय घडलं? म्हणजे साई मित्रमंडळाशी माझा काय संबंध? हे भूमीला कोणी सांगितलं? आता आकाशला जबरदस्त धक्का बसतो. आकाश भूमीला काही विचारणार, पण तितक्यात ती रागाने निघून जाते. आता या सगळ्या प्रकरणापर्यंत आकाश पोहोचणार का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणी आहे हे आकाशला समजणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.